सांगली मनपा उर्दू शाळा क्रमांक 17चा शैक्षणिक आलेख उंचावला. सलग 6व्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश. सध्याच्या काळात महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या घटत असताना सांगली येथील महापालिका उर्दू शाळा क्रमांक 17ने मात्र एक आदर्श निर्माण केला आहे. गुणवत्तेच्या जोरावर खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांचा ओढा या शाळेकडे वाढला असून सलग 6व्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेने आपली परंपरा कायम राखली आहे. 2025-26च्या इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेची विद्यार्थिनी कुमारी सारा स्वाबीर शेखीने उत्तुंग यश संपादन केलं आहे. तिने तालुका पातळीवर 17वा, जिल्हा पातळीवर 67वा नंबर पटकावला असून मनपा आणि तालुका पातळीवर उर्दू माध्यमातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. या यशाबद्दल तिचे सगळीकडे कौतुक होत आहे. शाळेच्या या यशामागे प्रशासनाचे भक्कम पाठबळ आणि शिक्षकांची मेहनत आहे. प्रशासनाधिकारी श्री अशोक खेडकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री सतीश कांबळे, केंद्र समन्वयक सौ धनश्री भाले, माजी प्रमुख्याध्यापक श्री अय्यूब पटेल, श्रीमती समीना नालबंद यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झालं आहे. शाळा प्रशासनाकडून असे सांगण्यात आले आहे, एकेकाळी 30 विद्यार्थ्यांपर्यंत सीमित असलेली शाळा आज 1ली ते 7वीमध्ये 205 आणि बालवाडीमध्ये 38 अशी एकूण 243 विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत पोचली आहे. दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा संकल्पनेतून योगासने, कवायत, शारीरिक शिक्षण, वाचन अभियान आणि खो खो, कबड्डी, रिले यासारख्या खेळांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो आहे. नमस्ते, मी अकबर घोडीमर, महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक 17 इथं इन्चार्ज मुख्याध्यापक म्हणून आहे. आज आम्हाला आनंद झाला की आज SB न्यूज आले अचानक आमच्या शाळेत आल्यात. खरं म्हणजे आमची शाळा हा गुणवत्ता म्हणून प्रसिद्ध आहे. मागील 6 वर्षापासून सलग आमची विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येते. आमचे फक्त शाळेमध्ये एक वैशिष्ट्य आहे की मुलांना चांगले आणि संस्कार, त्यांना मूल्य शिक्षण आपण त्यांना विद्यार्थ्यांना द्यायचं. मान्य आयुक्त साहेब, उपायुक्त मॅडम, तसेच आमच्या प्रशासन अधिकारी खेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे समन्वयक भाले मॅडम आम्हाला नेहमी म्हणतात की फक्त तुम्ही विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण द्यावं, जेणेकरून एक चांगले भारतीय नागरिक त्यांनी घडावं, हे आमचा उद्देश आहे. आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना डिसिप्लिन आणि गुणवत्ता आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्र शासनाचे जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, आता सध्या एक पेड माँ के नाम, जेणेकरून परिसर आपला स्वच्छ राहावं यासाठी विविध मान्य आयुक्त साहेब यांनीसुद्धा विविध उपक्रम राबवलेले आहे. गेल्या वर्षी स्पेल बीचं चित्रकला स्पर्धा, नाविन्यपूर्ण स्पर्धा, लोकनृत्य, विद्यार्थ्यांना कलागुणांनासुद्धा वाव मिळावं, ह्या पाठीमागं शासनाचा उद्देश आहे. आणि आमच्या शाळेत सर्व शिक्षक एक चांगले शिक्षक, आदर्श शिक्षक म्हणून असल्यामुळे नेहमी विद्यार्थ्यासाठी शाळेत एकदा आत आले की फक्त विद्यार्थ्याकडे शिक्षणाकडेच जास्त त्यांचं लक्ष असतं आहे. त्यामुळं आमचे विद्यार्थी दरवर्षी गुणवत्ता यादीमध्ये आमची शाळा आहे येत असतात. मी सुमैया सिकंदर मुजावर, शाळा क्रमांक 17 सांगली येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून मागील 15 वर्षापासून कार्यरत आहे. जेव्हा मी या शाळेत आले तेव्हा शाळेची पटसंख्या 50पेक्षा कमी होती, पण सतत आमच्या सर्वांच्या मेहनतीने, तसेच आमच्या महानगरपालिकाच्या प्रशासनाच्या विभागातर्फे आम्हाला मदत मोलाची मिळाली त्यामुळे आमच्या शाळेचा पट आज 200च्या पुढे आहे. सध्याचा पट 205 असून शाळेची गुणवत्ता 1 नंबर आहे. शाळेने सतत 6 वर्षापासून गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा कायम राखली आहे. मागील वर्षी 2024-25मध्ये मसिरा बारगीर हिने, तर सध्या 2025-26 या वर्षात सारा स्वाबीर शेख या विद्यार्थिनीने 232 गुण घेऊन जिल्हा गुणवत्ता यादीत 67वा क्रमांक, तर तालुक्यात उर्दू माध्यमातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्यासाठी आम्हाला आमच्या प्रशासनाचे नेहमी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. शाळेत विविध उपक्रम जसे स्पेल बी कॉम्पिटिशन, स्नेहसंमेलन, फूड फेस्टिवल, चित्रकला स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा असे विविध नाविन्य उपक्रम घेत असल्याने शाळेच्या गुणवत्तेत वाढ झालेली आहे. शासकीय उपक्रम म्हटल्यावर एलिमेंटरी स्पर्धेतही मुलांनी A ग्रेड प्राप्त केला आहे. त्यामुळे परिसरातल्या लोकांनी शाळेची गुणवत्ता पाहून आपल्या शाळेत मुलांना ॲडमिशन करण्यासाठी इथं त्यांनी प्रयत्न केलेला आहे
आणि आमचा पण नेहमी प्रयत्न असतो की मुलांना कसे गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येईल. इथले सर्व शिक्षक खूप मेहनती आहेत आणि स्वतः लवकर येऊन 10च्या अगोदर येऊन इथं जे मुलं अभ्यासात मागे आहेत त्यांना पण ते प्रयत्न करतात. तसेच जादा तास घेऊन शिष्यवृत्तींच्या मुलांचे भी क्लास सुरू असतात. शाळा ही एक नंबर आहे आणि एवढंच मी बोलू इच्छिते की जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है. आता आमची हीच प्रयत्न राहील की आमचा पट अजून कसा वाढेल आणि शाळेची गुणवत्ता अजून कसा वाढता येईल. मैं आसमा रमजान सतर में कर स्कूल अच्छी है. स्कूल के बारे में मोहम्मद अली हफीज जी ने हमने बोले थे स्कूल अच्छी है, एक नंबर है, पढ़ने को भी अच्छे है. और बोल को स्कूल में मेरे बेटे को मैं डालने को लायसो है. इंशाल्लाह आगे मैं बच्चा अच्छा पढ़ेगा तो मैं लड़की को भी इधर डालूंगी, मैं छोटी लड़की को. और स्कूल का अच्छा है, पढ़ाई अच्छी है, सब स्कूल का यो है. करवाले में ऐसा एक नंबर स्कूल है, अच्छी है. अभी मेरे लड़के को ला देखना अब इंशाल्लाह उसके आगे क्या पढ़ाई का. और स्कूल तो एक नंबर है. ये तो हमारे कान पर ऐसा है, बहुत से लोग बोल रहे हैं मिरिज में वगैरह सब जने बोल रहे हैं अच्छे है. और शामरा नगर के बच्चे भी इधर आए, वो लोग भी बोल रहे बच्चे स्कूल आ रही है, उधर के बच्चे इधर आए सो देखने का भी आगे क्या कैसो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.